प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। अकोट ग्रामीण पोलिसांनी ग्रामधारूर शेतशिवारातील कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या 20 जनावरांना जीवदान दिल्याची घटना 6 मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली आहे। पोलीस सूत्रानुसार 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गुप्त बातमीवरून थारूर शेतशिवारातील कच्च्या रस्त्याने मोहोळाकडे कत्तलीकरिता 2 इसम गोवंश जातीचे लहान मोठी जनावरे घेऊन जात आहेत अशी खात्रीलायक बातमीवरून पोलीस निरीक्षक जुनेघर ठाणेदार पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांच्या आदेशाने ग्रामसुकळी ते मोहाळावरील धारूर शेतशिवाराचे शेतरस्त्याने गणोरकर राहणार अकोटखेड यांच्या शेताजवळ 2 इसम 20 गोवंश जातीचे लहान मोठी जनावरे सुकळी रोडकडे पायदळ घेऊन येताना दिसले। त्यांना थांबवून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता नासिर अली नियाज अली वय वर्ष 41, मजहर बेग नजातक बेग वय वर्ष 38 दोन्ही राहणार मोहाळा तालुका अकोट असे सांगितले। त्यांना सदर जनावरे कोठे घेऊन जात आहात असं विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। तेव्हा पंचांसमक्ष सदर जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात आहेत असं पोलिसांची आणि पंचांची खात्री झाल्याने गोवंश जातीची लहान मोठी 20 जनावरे किंमत 2,81,000 रुपयाची जप्त करून संगोपनाकरिता अकोट गोरक्षण सेवा समिती अकोट यांना देण्यात आले आणि सदर प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंहा, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उप विभाग पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस निरीक्षक किशोर जुनेघर ठाणेदार पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवानंद वीर, पोलीस अंमलदार उमेश सोळंके, सुधीर झटाले, वामन मिसाळ, गोपाल जाधव, सागर नागे, सुनील पाटील, शुभम लुंगे तसेच होमगार्ड सैनिक राजकुमार दिवेकर, पंकज शिरनाथ मोईन, संतोष मावस्कर, निलेश पहुरकर, जनार्दन सुरजुसे यांनी केली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।